खूप छान. तर काही जण त्यातले फक्त खडेच उचलतात. गणपती दादा तात्याभाऊंना नमस्कार करतात. तर काही जण त्यातून सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात. तर संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वेळ पहा. एखाद्यातला आपल्या अशा आठवणी तलाव कोरडा झाल्यावर किडे माशांना खातात. अच्छा, भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि पाणी संपल्यावर त्यातून किडेच माशांना खातात. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात, काही जण फक्त आपले त्यात पाय मोकळे. खूप छान. हे पूर्ण दिसत नव्हता, आता दिसला. तात्याभाऊ नमस्कार गणपती दादा करतात. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास तेच किडे माशांना खातात. संधी प्रत्येकांना मिळते. संधी सगळ्यांना मिळते. ठेवून जा की नंतर त्यांच्याजवळ आपला विषय जरी निघाला तरी त्यांच्या डोळ्यातून थोडंसं हसू, डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजेत. आठवणी अशा ठेवून जा. ओके. नंतर त्यांच्या डोळ्यातून विषय जरी निघाला तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. खूप छान. हॅलो हॅलो. हां बोल. अच्छा, वारले किती माहिती आहे तुला? इथनं कोणी सोडलं पोद्दारला? कोण कोण सांगता येत नाही. भूमीबरोबर गेलीस वगैरे काय? सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू. सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता मी माझी लाईव्ह बंद. थँक्यू सर्वांनी मला इतका सपोर्ट केला त्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट. बाय. सॉरी, काही मेसेज मला वाचता नाही आले, कारण ते पटपट वरती गेले, त्यामुळे अडकल्यामुळे मला वाचता नाही आले. म्हणून मला प्रभाकर दादांची विशेष म्हणजे माफी मागायची आहे. एवढे माझ्यासाठी सपोर्टिंग कमेंट पाठवतात, सुविचार पाठवतात, पण ते मला जास्त मोठे असल्यामुळे वाचता येत नाही आहेत, पटकन जातात, उडतात ते. सॉरी दादा, प्रभाकर दादा. आणि बाय. गुड नाईट. शुभरात्री.